नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोतांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि पाहुणे आलेले कालपासूनच आलेले, पण आम्ही कालपासून काही व्हिडिओ नाही घेतला. आमचे काही कामं चालू होते, काही काय होतं गोंधळ जरासा, ते दीदीला लागलं म्हणून आले. ताई स्नेहा काल आले. तर आता इथं चालले काय बनवत आहे, मगरीचे धिरडे. आज मला काहीच करू दे, कालपासून मला काहीच करू देत नाही आहे, पण मी तरी पण कालपासून व्हिडिओ घेतलाच नाही. काही कालचा दिवस पूर्ण आराम केलात आम्ही. नसण्याने काय घेतलं ना आम्ही. आता इथं चाललंय काय काय ते दाखवते तुम्हाला. आता इथे ना ताईने दूध गरम करून ठेवलंय आणि साहेबांना चहा. मग आता काळा चहा दिला त्यांनी कमी साखरेचा. आणि इथे काय वाटलंय, भगर, साबुदाणा, शेंगदाणे, हिरवी मिरची असं हे बारीक केलंय. आणि याचं मला ना जरा एक धिरडं बनवून देणार आहे त्या. मी बोलत होते मी पोहे खाते, तर बोले धिरडं देते, मग खाते जरा गरम गरम. ताई बनवते आता, एखादंच बनवून घेतील आणि नंतर मग दाखवेल काय बनवते अजून कसं काय. भाजीसाठी पण हे केलं आहे, बटाट्याची भाजी करणार आहे, पण ती नंतर. त्यांना तो मिक्सर जमत नाही कारण त्याचं झाकण लूज आहे, म्हणून त्याला हा काढून दिला. हा नॉर्मल येतो. साहेबांचा नाश्ता चालला आहे, त्यांना जरा चहा वगैरे देते तिकडे. हे बघा मला असं गरम गरम बनवून दिलं आहे खायला. आज मला खूप आराम आहे आणि चांगलं मस्त कुरकुरीत केलं आहे बघा, एकदम छान असं. आता भाजी नंतर बनवणार आहे, पण मला बोलतं तसंच खाऊन बघा अगोदर. तर आज आमचं आहे ना इतकं आरामात काम चालू आहे. ताईने मला तर दिले गरम गरम डोसे बनवून, आणि पोरींला पण सगळ्यांना दिलं. सगळ्यांनी 2-2 डोसे, चटणी, खोबरे चटणी वगैरे केली. मी काय रेसिपी घेतली नाही, मी इकडं बसलेली तर त्यांनी पटापट तिकडं करून घेतलं. मला बोलले तुम्ही काहीच नाही करायचं. त्यांनी डोसे वगैरे चटणी सगळ्याला बनवून खायला. डोसे म्हणजे बकरीचे. आता अगदी 11:45 झाले, पण आमचं जेवण वगैरे नाही बनलेलं आहे अजून. आता हे ना सगळे चालले. प्रथमने नवीन गाडी घेतली, तर ती गाडी आणायला चालले. यश, दीदी, स्नेहा आणि अंजू आली. त्यांचं चालले मेकअप. कोण कोण काय काय लावतंय, काय करतंय. दीदीने ड्रेस वगैरे घातलायत. अंजूने पण छान कुर्ती वगैरे घालून आली. पण मेकअप चालला आहे, नंतर दाखवते तुम्हाला सगळ्या तयार झाल्यावर. आता भाभीचं सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही जेवण बनवणार आहे. लाद्या वगैरे पुसल्या तिने, कपडे सुकायला घातले, कारण यांच्या गोंधळात तिला घरात काहीच काम करता येईना. आता आहे बघा गोंधळ, बघा कसं चालू आहे बरं का. पसारा बघा, टोटली पसारा कसा आहे. ही एक वर बसली, हिचा अजून थोडा मेकअप बाकी आहे, एकीचा अर्धा झाला आहे. आणि हा बसला आहे आपला तिथं मामाजवळ. मी तर ना सगळे आले होते पसाऱ्याकडे बघतच नाही, काय आहे ते होऊ द्यायचा गोंधळ. आणि मग सगळे गेले बाहेर की नंतर आवरायचं थोडंसं. राहू द्यात, एखादाच दिवस भेटतो त्यांना सगळ्यांना एकत्र येऊन थोडीशी मजा करायला. रात्री ना दीदी घेऊन गेले टॅक्सीने. त्यांना काय पिझ्झा वगैरे खायचा होता, खाऊन आले. तिथे चालायला नाही होतं ते. रात्री ताईने हे लावलं, बजरंग लेप वगैरे लावला गरम करून, पट्टी वगैरे बांधली. पण हिला जायचं होतं बाहेर, हिला न्यायला कोणच नव्हतं. मला बोलत होती, म्हटले मी नाही येणार. आता हिने ना माझं कुठंतरी काय बुक केलं आहे, तुम्हाला दाखवेल नंतर. कुठं घेऊन जाणार आहे, पण त्याला अजून 3-4 दिवस बाकी. तिथंच राहणार आहेस ना, ताई जाणार आहे. आता ताईचंच काम आहे भाजी चपाती बनवायचं. भाभीचं थोडं किचन भांडे आवरल्यावर पण. आणि ताईने मला एक पर्स आणली बघा. मी नाही स्मार्ट बाजारमध्ये ही पर्स बघितली होती, तर खूप महाग देत होते, 1200 रुपयाला. मी नाही घेतली तेव्हा. तिथं बोलते तुम्ही ड्रेसवर वगैरे असं ना मोबाईल ठेवायला हे घेत जा, 2-2 मोबाईल हातात राहतात म्हणून. तर ताईने मला ही पर्स आणली. कलर पण भारी आणलात बघा, तिकडनं आणली. अजून पण खूप काय काय घेऊन आल्या. ताईने ना एवढं क्लिपांचं पॅकेट आणलेलं. अंजूनी व्हाईट कलर काढून घेतला, दीदीने एक घेतला, स्नेहाने एक घेतला. पूर्ण पॅकेट होतं. बघू अंजी तुझं दाखव. हे बघा व्हाईट बोलते, माझ्या ड्रेसला मॅच होतोय ना तिने. छान आहे, छान आहे अंजी, राहू दे. मस्त आहे, मस्त आहे. हा लावलंय असं. अजून मेकअपच करतोय वांग. ते काय करतील ये असं. ये कोणाला? मला? हां मला नको, मी नाही घालत असं. काय छान वाटतंय हे, काय भारी वाटतंय असे. हां छान आहे, भारी वाटतंय ना. ये बघा अजून राहिलंच यांचं बाकी काहीतरी चाललंय. मी तुम्हाला बोलले ना दीदीच्या अशा कानामध्ये बुगड्या घालून घेतल्या.
हे बघा, अशा या सोन्याच्या फुगड्या घालून घेतल्या आणि नाकातलं दाखवते ती, हे नाकातलं बनवलं तिला असं. आणि तुला सगळे विचारत होते दीदीची काळजी घ्या, दीदी लागलं का? आता बरं आहेत ना? थोडं बरं आहे ना? गोळ्या आणि भरपूर मेहनत चालली दीदीवर. कोण काय करतंय, कोण काय करतंय. हां, ही मम्मा, दुसरी मम्मा मी. हां, मी काय नाही करत आहे. अशा झाल्यात तयार मस्त दोघीजणी, हिरोईनीच आहेत. हां. आता ही कांदा पात आणली 2 आणि 2 मेथीच्या जोड्या आणल्या आणि थोडीशी फ्लावर पण आणलीत. तर मी आता कांदा पात आहे ना त्यांना निवडून देते. ताईचं चाललं पीठ मळून चपात्या करायचं काम. मला बोले बसल्या बसल्या भाज्या निवडून दे तुम्ही. मेथी चांगली आज मस्त सुकी आणि छान आहे. अशी भाजी पाहिजे असते मेथीची कधी पण. हे बघा मी साफ करत होते तर स्वतःच घेऊन बसल्या आणि लगेच भाजी साफ करून मी घेतली. तुम्ही हिला धुवून घ्या ना. मग भाभी कड़कवाला दे दो ना. कड़क चाहिए मुझे. नहीं मेरा दुखे का गर्दन भाभी ला. हाँ कड़क में दर्द होता है. ये वाला नहीं जो मेरा. हाँ वो वाला हाँ तिला माहिती आहे. हिला धुवून घ्या. हे बघा इताची कांद्याची लपतपीत भाजी बनवली आणि साहेबांना साबुदाणा बनवलाय. कोथिंबीर घातली. मी घालत नाही कोथिंबीर त्यांच्या साबुदाण्याला, पण ताईने घातली. आणि ती अशी भाजी आणि तर गरम गरम चपात्या होत्या. अजून धेडे बनवायचे पण त्यांना साहेबांना. ठीक आहे. दुसरा तवा घ्या घालून डोश्याचा पाहिजे तर. खायचं. आता आमच्या आज चपात्या किती वाजता चालल्या माहिती आहे का? बघू. 1:30 वाजता ना चपात्याचं. हातानेच पीठ मळलं. मी बोलले मी पीठ भिजून देते, पण नाही ऐकायचं. आम्हाला आगाऊपणा लई आमच्यामध्ये. भाभी ना भांडे बिंडे सगळं आवरून गेली, पण आमचं चाललंय आता. भाजी बनवली ताईने, भांडे पुन्हा पडलेत. आता चपात्या वगैरे झाल्यावर सगळं आवरेल मग. आणि काय यांनी काय केलं, काम करताना बांगड्या काढून टाकतात ना. यश काल बोलतो मामा तू बांगड्या का नाही घातल्या? म्हणले त्याला सवय ना माझे हात भरलेले बघायची. तर आज आहे ना मला सुट्टी आहे पूर्ण कामाला. कालपासूनच सुट्टी आहे. चेहरा बघून जर कळत असेल तुम्हाला तर नक्कीच अंदाज घ्या का सुट्टी दिलीत मला एवढी. आणि आता 1:30 वाजले आमच्या चपात्यांना आज. मला आहे ना कालपासून खूप भयानक थंडी ताप चालू होता. ताई लगेच आल्या. दीदीलाही बघायला यायचं होतं आणि मलाच माझं अचानक दुखणं चालू झालं. म्हणजे काहीच कारण नसताना मला त्रास चालू झाला. रात्री झोप येतच, म्हणजे झोपलेली व्यवस्थित आणि अचानक इतका थंडी ताप तर घाबरले सगळे. आदल्या दिवशी पण आला आणि रात्री पण पुन्हा. साहेब बाहेर गेलेले होते. दीदीने एवढं त्यांना पटकन बोलवून घेतलं. मला इतका ताप होता का कोणालाच असं ते काही कंट्रोलमध्येच आणता येईना. सांगणारच नव्हते व्हिडिओमध्ये, पण कारण आवाजावर लगेच कळणार आहेत का काहीतरी प्रॉब्लेम म्हणून. असा ताप होता का एवढे 3-4 सगळे माझं कोण हात दाबते, कोण डोकं दाबतं, कोण पट्ट्या ठेवतंय, सगळेचे सगळे. साहेबांना 1 वाजता बोलवून घेतलं. ते त्यांच्या कामात थोडेच बाहेर जातात. तेव्हा दीदी तर घाबरलेलीच होती का मम्मीला काय व्हायला लागलं असं एवढं म्हणून. आता पण मी झोपूनच होते बघा तिकडे बेडवर ना. मला ताईने उशी ब्लँकेट वगैरे सगळं दिलं. पाऊस चालू आहे म्हणून खिडकी लावून घेतलीत मी. हे बघा 1:30 वाजून गेलेत. आता चपात्या होणार. सकाळी खाल्लेत ना आम्ही सगळ्यांनी म्हणून आरामात चाललंय. चपात्या झाल्या. दोन्हीकडं नैवेद्य ठेवून द्यायचं. नैवेद्य ठेवला नाही ना आता काही अजून. चपात्या नाही झाल्यात म्हणून ताईला बोले भाजी चपाती किंवा दूध चपातीचा नैवेद्य ठेवला तरी चालतंय. खूप पाऊस चालू आहे सकाळपासून. भयानक पाऊस चाललाय. हे बघा वारा आणि पाऊस बघा किती. जाळ्या वगैरे लावून घेतल्यात. खूप पाऊस चाललाय. चांगलं वाटतंय पण काय होतं या हवेने ना मला विंडो बंद करायला लागतात. विंडो बंद इथपर्यंत पाणी येतं बघा. पूर्ण झाडावर इथं पाणी येते म्हणून ते नको वाटतं. असं हवा नको पावसाबरोबर. तुम्हाला सांगू आपली भाभी पण ताईने मला काय झालं माहिती, अचानक मला कंबरेने इतका प्रॉब्लेम झाला काल तापाने. मला कंबर उठू बसू देणार. रात्री डॉक्टरकडे न्यायला सुद्धा मला कंबर उठू देत नव्हतं. मी अशी रडत होते नुसती. ताईने खूप मला तेल वगैरे लावून हे केलं. आता पण भाभीने माझी पाठ वगैरे मानेला असं इथं तेल लावून दिले, जरा हे केले. म्हणजे हे एकदम अचानक हे दुखणं अचानक चालू झालं माझं. काय करणार, जे आलं ते सहन करायचे. बाकी इथं काही पर्यायच नाही आहे. का तर ते काय आपल्या हातातच नाही आहे ना. हे कधी दुखणं येतं काय होतं सांगून येत नाही अजिबात. अचानक रात्री झोपल्या तर 12-12:15 ताप भरतोय म्हणजे काय. असं बसलेत मी आरामात इथं. दीदीने सकाळी व्हिडिओ एक होता तो. काल तर मी काही घेतलेला नव्हता व्हिडिओ अजिबात. काल मला खूप त्रास होता म्हणून. मग काल स्नेहा आली तर तिला पनीर भुर्जी
मी मसूरची आमटी चपाती भात करून ठेवलं होतं. उठत बसत केलेलं होत नव्हतं मला. तर ताईला मी सांगितलंच नव्हतं का मला इतकं बरं नाही म्हणून. मग संध्याकाळी ताईने केली भाजी चपाती वगैरे. चला आता त्या ताई बनवते चपाती वगैरे, देवाला नैवेद्य ठेवून मग मी जेवायला घेणार. मला गोळ्या पण घ्यायच्या आहेत. आम्हाला सगळ्याला बनवून दिले होते आणि आता साहेब आले तर साहेबांसाठी गरम गरम धिरडे बनवायचं काम चाललं आहे. त्याच्यासाठी पीठ ठेवलं होतं थोडंसं 3-4 याचं. खिचडी वगैरे दिले त्यांना झाकण. तर बघा आता हे साडीचं आहे ना, मला ब्लाऊज शिवायला द्यायचं आहे. आता ही साडी रक्षाबंधनची तयारी. आता ना मोबाईलमध्ये कलर फिक्कट आहे आणि इथं थोडा डार्क कलर आहे. दरवाजा लावा जरा, आवाज येतो पोरांचा. मी काय बोलते ना तर ते सगळं पोरांचा व्हिडिओमध्ये आवाज येतोय. डार्क कलर आहे, इथं फिक्कट वाटतोय. आता मी काय फिल्टर वगैरे लावत नाही ना, त्यामुळे नाही तर आणि डार्क दिसला तर मी फिल्टर नाही लावत याला अजिबात. तर ही ना मी तिला गाडीच्या वेळेस घेतली होती, पण गाडी घ्यायचं कॅन्सल झालं, मग मी काही गेले नाही. आता ही साडी तिला रक्षाबंधनला देणार आहे आणि ती गाडी पुजणार तेव्हा. आता हे ना लाईट दिसते ताई ना तुम्हाला, नाही तर मस्त डार्क एकदम असा डार्क पिस्ता कलर आहे याचा. आणि वरती काही लाईट वगैरे लावणे बाहेरच्या उजेडावरच आहेत. तर याचं ना मला तिला ब्लाऊज शिवायचा आहे. तर कसा शिवता, फुल की हाफ कसं बघते आता मी. सोनाला याचा व्हिडिओ काढून पाठवते आणि मग बघूया. आता मागे ना याच्याच बरोबरच्या 2-3 साड्या घेतल्या होत्या. प्रथमची मम्मी आलेली, प्रथमच्या मम्मीला एक यातली दिली, डार्क कलर होता. आणि ही एक सोनासाठी, अशा 2 घेतल्या होत्या मी इथे. तर चालेल, मी याचं ना थोडंसं ब्लाऊज वगैरे कसं आहे काय उचकून बघते, कारण मी काही उघडलेलीच नव्हती घडी याची. आता मला खोलूनच बघावं लागेल कसं काय आहे. पण गोंडे वगैरे असे पदराला ना गोंडे ते बघा छान असे मस्त हे आहेत. आता ताईला मला जायचं आहे बाहेर, म्हणजे डॉक्टरकडे पण चाललो आहे आणि आमचं काही काम आहे तिकडे पण चाललो आहे. दोन्ही कामं होतील. पहिलं म्हटले साडीचं उजेडाचं जरा तिला फोटो वगैरे पाठवावा आणि मग नंतर बाहेर निघावं. पाणी वगैरे भरून झालं, ताईने आवरलं आहे सगळं. तर ताईनं आता निघालो आहेत बाहेर. आता संध्याकाळचे 6:15 वाजले आणि बाहेर निघालो आहे. डॉक्टरकडे जायचं आणि दुसरं एक काम आहे, अर्जंट काम आहे. जेव्हा ते काम होईल व्यवस्थित, पण चांगल्या कामासाठी चाललो आहे, मग त्यावेळेला सांगेल की काय काय नाही. ताईला पण घेऊन चालले, पण हो द्या स्वामी कृपेने ते काम माझं लवकर चांगलं हो द्या. आणि आता दिवाबत्ती अजून केली नाही. आता दार लावून जाणार ना, अजून दीदी यश कोणी घरी आलेलं नाही. सिद्धिविनायकला गेले प्रथमची गाडी घेऊन, अंजू, स्नेहा, यश, दीदी, प्रथम सगळे तर तिकडे येते. मग आता मी दिवा लावला तर दरवाजा बंद करेल, तर यश आल्यावर लावेल दिवाबत्ती. त्याचं काम असतं, मी नसताना यश लावतो दिवाबत्ती. तर चला आता जाऊया. वगैरे मस्त तयार झालेत. ताई ना जास्त कुर्ती घालतात, जीन्स टॉप शर्ट बीट सगळं घालतात ते, पण मला नाही. तुम्हाला माहिती नाही मी थोडीशी आहे जरा येडपाट. मला नाही आवडत. मला नाही आवडत ना ते. मेन म्हणजे यश कालच फक्त ताईच्या हातात बांगड्या नव्हत्या तरी यश बोलत होता, अगं मम्मा तू बांगड्या नाही घातल्या. म्हणून यशला पण माझं ना हे जे मी असं आहे ना असंच खूप आवडतं त्याला. त्याला मी ते सांगत होते, आपल्या पोरांना जसं आवडेल ना तसं आपण राहायचं, म्हणजे त्यांचं पण मन प्रसन्न राहतं ना. तर चला आता निघतोय. चावी आहे का बाहेर बघा? आहे ना, आहे ना, राहू दे येतील ते आता. हे बघा पहिली सुरुवात हिरी केली बसायची. अरे हार वगैरे चांगला भेटलाय, मस्त आहेत, मस्त कलर लय भारी आहेत. बंद कर आता, बंद कर. तुझी हाईट नाही भारी, पण कलर कसला भारी घेतलाय. छान आहे, छान आहे. पप्पाला पण भारी वाटते आहे ना, आहे ना. 2,500 छान आहे, छान. मस्त वाटते. हिला पप्पाचा फोटो काढायचा आहे. साहेब नीट नीट, येडेपणा नाही साहेब. छान आहे. अंजी गाडी घेऊन आली का? ही बघा अंजूने तिची गाडी आणली. गाड्या आज नुसत्या. हा मी इकडं होते ते बघा. अंजू आली, तिच्या गाडीचं काहीतरी काम करायचंय.
चालवते अंजू पण मोठी गाडी. अंजू एवढी डेअरिंग बाज आहे ना, छोट्या मोठ्या गाड्या सगळ्या चालवते. आपली दिदी लय घाबरते, तुम्हाला सांगते ताई. दिदीला पण येते पण लय घाबरते. आणि अंजूची 7 सीटर आहे. एवढं काय गबाळ घातलंय गाडीमध्ये ग? अच्छा गावचं सामान टाकलंय का? पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन जातो. हां आता कुठं बनवायला चालली? येतोय. हां ओके, मी जाऊन येते जरा तिकडे. आपली सेम गाडी आहे. यांची 5 सीटर, आपली 5 सीटर, अंजूची 7 सीटर आहे. आणि आता इकडं बघा, हे लाड बघा काय चाललेत. ये बघा पप्पासोबत फोटो काढायचं काम चाललंय. हे आमचा फोटोग्राफर. हां अरे हां हां भाऊ 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 ही आली पाठून. गो गो पोरगा बघा, दोन्ही आहे लागले. आता याची बारी. यशने चालवली अगोदर तिकडं. कम्फर्टेबल आहे एकदम ना, चांगली आहे, छान आहे. करते रे, दाखवलं त्याला. हां छान वाटते, छान. हा या, नवीन गाडी एकदम भारी घेतली. महागाची आहे, भरपूर महाग आहेत. सगळी गॅग आहे आमच्या इकडं. चला हे बघा, इथूनच आले लगेच, इथून टन घेऊन आले येडं. काय करायचं याचं. चला आता आम्ही निघतो. याचा चाललाय टाईमपास. हे यश गरके कशाला मारतोय? असे पोरं आहे ते. हे बघा इकडनं जातोय, इथून चक्कर मारून येतोय. काय ते बघ, लगेच आला इकडनंच. आतमध्ये नेली त्याने. इथं आता टॅक्सीने आलेलो आम्ही. आता आलोय कुठं माहिती आहे आम्ही? मानखूर, माऊळ आणि कुर्ला. म्हणजे आम्ही पण चेंबूर साईडला येतं. हे बघा 2 आहे. याला काय झालंय? ती अशीच आहे. असंच आहे काय? नाही ना. नाही अच्छा अच्छा थोडीशी हँडिकॅप आहे. अच्छा. अरे बापरे, 2 पोपट आहे यांच्याकडं. हा लय ओरडतोय आम्हाला बघितल्यापासून. बघितले ना, मग ती ओरडायची चालू केली. इथे ना एक ताईंचं घर आहे, मी तुम्हाला दाखवते. इकडे असं छान किचन वगैरे कसं सुटसुटीत ठेवलंय बघा, मस्त एकदम भारी. इकडे फ्रीज वगैरे आणि बेडरूम वगैरे. इकडे गॅलरी आहेत, मोकळे आहेत, मस्त छान गॅलरी वगैरे. भरपूर सामान वगैरे ठेवले त्यांनी. स्टोरेज वगैरे आतमध्येच केलंय. तिकडे पण इकडे पण छान आहेत. मोठा बेड वगैरे बसलाय, चांगलं मोकळेच मोकळे. हो आले आले. यांनी घर घेतलंय, मी याच्याकडे आली होती, तुम्हाला दाखवलं ना. याने इथं घर घेतलंय आणि त्याचं चाललेलं किती 15 दिवस झालेत आता घर घेऊन. त्याचं चाललेलं घर बघायला त्याला आत्ता मला मुहूर्त लागलाय. आता संजयचं घर बघितलं, तुम्हाला पण दाखवलं. रिक्षावाला आला तो काय बोलतो, मेरी पूजा में कैसे आएंगे? आएगी ना. नाही तेरी तर साफसुथरा आहे साईड में आएगी. त्याचं असं आहे का माझ्या पूजेला तुम्हीच पाहिजे. आत्ताच घेतलंय ना, पूजा वगैरे नाही झाली. घेतल्या दिवसापासून आहे का तुम्हीच माझ्या पूजेला पाहिजे असं आहे. तर यावंच लागेल. तर आता आलो आहेत घरी आम्ही. 8:45 वाजले. 8:45 वाजले. आता आलो आहे. जे काही काम होते ते सगळे केले. डॉक्टरचं बी काम झालं, सगळं झालं. आणि आता आलो आहेत. आता ना साहेब गेले, त्यांनी सोडला मला आणि ते गेले. आता जेवण वगैरे काही बनवायचं नाही आहे. पुन्हा आता संध्याकाळी काही खायला चालले, काही रामेन वगैरे खायचं काय. मग काल पण हे बाहेरच खाल्लेले आणि आज दिवसभर पण यांनी बाहेर खाल्ले. जेवण सगळं तसं राहायला लागलं.
चालेल. हे बघा मला आहे ना ताईने पिठलं बनवलेत. मला असं गरम गरम पिठलं खायचं होतं. आम्ही दोघीच आहे जेवायला. मस्त कोथिंबीर थोडासा कांदा वगैरे घातलाय, कमी हळद घातली आणि असं मस्त गरम गरम पिठलं भात खायचं आहे मला. तर बहीण काय काय चोचले पुरवती माझे. शिजलेत आता. आता गॅस बंद करणार आहेत. गॅस बंद करून झाकण ठेवते आणि मग जेवायला घेतो. त्याला भेटू मग नंतर आपण. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.